गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील आणि उत्तम जानकरांना मोठी संधी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर दिवंगत नेते आर पाटील यांचे सुपुत्र आणि देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कमी वयात मोठी जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर शरद पवार यांनी टाकल्याचं पाहायला मिळतंय. तसेच आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झाला नाही. आज 9 सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यात तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलेलं नसून केवळ 49 जागांवर त्यांना विजय मिळालेला आहे आणि त्यामध्ये 20 जागा जिंकून शिवसेना ठाकरे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने 17 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालंय. त्यामुळे महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढे संख्याबळ नाही. मात्र महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोदपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत बैठक घेऊन गटनेता आणि प्रतोद यांची निवड केली होती. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गटनेता आणि मुख्य प्रतोद यांची नियुक्ती केलेली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यानुसार कळवा मुंब्रा विधानसभेतून आमदार बनलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे गटनेते बनले आहेत. तर मुख्य प्रतोदपदी दिवंगत नेते आर पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना प्रतोदपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली. विधिमंडळातील विधान परिषदेचे आमचे सदस्य आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्याबाबतीत पुढच्या काळात बैठक होईल. पुढे अधिवेशन चालू असताना त्यावेळी त्याचा निर्णय होईल. आज सर्व 10 पैकी 9 सदस्य आमचे उपस्थित होते. 10वे संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती. तरी ते उद्या येऊन या प्रस्तावाला पाठिंबा देतील. आज विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडले. आमची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडण्याचा काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.